नमस्कार, मी कार्तिक साळुंके गोवा दूरदर्शनवर आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो। बांधवांनो, दर्शक हो, आज आपण एक विशेष कार्यक्रम इथे घेत आहोत आणि त्यामध्ये या आपल्यासोबत उपस्थित आहेत हिंदू जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री रमेश शिंदेजी। आपल्या सर्वांना माहितीच असेल की काही महिन्यांपूर्वीच आपल्या देशामध्ये लोकसभाच्या निवडणुका पार पडल्या आणि त्या निवडणुकीचा निकाल पण लागला आणि केंद्रामध्ये एक सरकार सुद्धा आता स्थापित झालेले आहेत। पण ह्याच पार्श्वभूमीवर काही हिंदुत्वनिष्ठ संघटना परत हिंदू राष्ट्राची मागणी करू लागले आहेत आणि त्यामध्येच आपल्या या गोव्यामध्ये या भगवान परशुरामाच्या भूमीमध्ये सुद्धा वैश्विक हिंदू राष्ट्र महोत्सवाचं आयोजन हिंदू जनजागृती समितीतर्फे केले जात आहे। तर नेमके हे अधिवेशन कशासाठी आहे, या वैश्विक हिंदू राष्ट्र महोत्सवाचा उद्देश काय आहे, याची संकल्पना काय आहे, या सगळ्या बाबतीत आपण इथे जाणून घेणार आहोत। आणि त्यासाठी आपल्यासोबत जे मुख्य पाहुणे आज इथे उपस्थित आहेत ते आहेत हिंदू जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री रमेश शिंदेजी। नमस्कार रमेशजी। नमस्कार। रमेशजींचा जर परिचय करून द्यायचा झाला तर हे समितीचे राष्ट्रीय प्रवक्ता तर आहेत, पण त्यांनी विविध ग्रंथसुद्धा संकलित केलेले आहेत। त्यामध्ये भारतातील सर्वप्रथम लव जिहादवर प्रकाशित झालेले जे पुस्तक होते ते रमेश शिंदेजींनी संकलित केलेले होते, त्यांनी लिहिले होते। त्याबरोबरच भारतीय अर्थव्यवस्थेवर जे संकट आहे ते म्हणजे हलाल सर्टिफिकेशन, याच्या विरोधामध्ये सुद्धा त्यांनी अभ्यासपूर्ण आणि रिसर्च बेस्ड लिहून एक हलाल जिहाद नामक पुस्तकसुद्धा याचं लेखन त्यांनी केलेलं आहे। त्यासोबत मनुस्मृती जाळावी की त्याचा अभ्यास करावा, हिंदू राष्ट्र, त्यावर आक्षेप आणि खंडन, असे अनेक पुस्तकांचं संकलन त्यांनी केलेलं आहे आणि ते सनातन धर्मावरती होणाऱ्या आघाताविषयी प्रखरतेने ते विषय मांडत असतात। तर आज आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत। रमेशजी, सर्वप्रथम मी आपल्याला विचारू इच्छितो की आपण गोव्यामध्ये हे जे हिंदू राष्ट्र अधिवेशन घेत आहात ते नेमकेपणाने काय आहे, याबद्दल आमच्या दर्शकांना माहिती सांगा। हो, निश्चितपणे। सर्वप्रथम तर मला असं सांगायचं आहे की गोव्याची ही अतिशय पवित्र भूमी आहे आणि या भूमीमध्ये हे अधिवेशन आता हे 12वं अधिवेशन होतं आहे आणि या 12व्या अधिवेशनाच्या दृष्टिकोनातून जर सांगायचं झालं तर प्रत्येक वर्षी वेगवेगळ्या प्रकारे ह्या अधिवेशनांची आपण मांडणी केलेली आहे किंवा प्रत्येक वेळी वेगवेगळ्या प्रकारचे विषय आपण त्यात घेतलेले आहेत आणि ह्या सगळ्याच्या द्वारे म्हणजे सुरुवातीला आपण अधिवक्त्यांच्या दृष्टिकोनातून ज्यावेळी चर्चा चालू केली त्यावेळी हिंदू विधिज्ञ परिषद अशा प्रकारची एक अधिवक्ता संघटना ह्या ठिकाणावरून प्रारंभ झाली। आज देशामध्ये विविध मंदिरांच्या संदर्भात किंवा वेगवेगळ्या ठिकाणी जनहित याचिका करायचं कार्य ते करतायत। त्याचप्रमाणे या ठिकाणी मंदिरांच्या संदर्भामध्ये चर्चा झाली आणि आज गोव्यामध्ये बघितलं तर गोमंतक मंदिर महासंघाच्या माध्यमातून कार्य चालू आहे। महाराष्ट्रात महाराष्ट्र मंदिर महासंघ, कर्नाटकमध्ये कर्नाटक मठ आणि मंदिर महासंघ या माध्यमातून कार्य चालू आहे। ह्या माध्यमातून आता 14,000 मंदिरांचं जवळपास संघटन उभं राहिलेलं आहे। अशा विविध समस्यांवरती या माध्यमातून चर्चा केलेली आहे। त्यामुळे गोव्यामध्ये एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी आहे की गोव्याची ही जी पवित्र भूमी आहे त्याच्याविषयी बऱ्याच लोकांच्या मनामध्ये गैरसमज आहेत। गोव्याच्या दृष्टिकोनातून बघितलं तर गोवा म्हटलं तर एक म्हणजे फक्त ह्या ठिकाणी एन्जॉय करण्याच्या दृष्टीने किंवा ज्याला आपण म्हणूया की पैसा आणि मौज मजा ही एवढंच नाही, तर गोव्याची एक सांस्कृतिक भूमी आहे। गोव्यामधली जी मंदिरं आहेत त्यांचं जे ऐतिहासिक वास्तव किंवा त्याच्या संदर्भातल्या अनेक महत्त्वाच्या गोष्टी ह्या लोकांपर्यंत ह्या माध्यमातून पोहोचतात आणि ह्या सगळ्या दृष्टिकोनातून बघितलं तर गोव्यामध्ये हे अधिवेशन जे होतं आहे तर ही एक अतिशय चांगली आणि मला वाटतं एक भाग्याची गोष्ट आहे की ह्या ठिकाणी हे अधिवेशन होतं आहे। आणि ह्या अधिवेशनाच्या माध्यमातून म्हणजे आज जरी विरोधकांनी हिंदू राष्ट्र ह्या शब्दाला आक्षेप घेतले, विरोध केला, तरीसुद्धा मला अगदी अभिमानाने सांगावं असं वाटतं की हिंदू राष्ट्र हा कुठेही चर्चेत नसलेला मुद्दा गोव्याच्या ह्या अधिवेशनामधून प्रारंभ झाला आणि आज असं आहे की संपूर्ण देशभरामध्ये ह्याच्यावरती चर्चा आहे। विदेशात अनेक लोकांनी ह्या दृष्टिकोनातून त्यावरती लेख लिहिलेले आहेत। म्हणजे कुठलाही मुद्दा हा राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावरती पोचावा हा त्यातला महत्त्वाचा भाग असतो। चर्चा तर होतच राहतात प्रत्येक, परंतु हा आज एक मुद्दा संपूर्ण जगाच्या पुढे पोचलेला आहे। त्यामुळे मला असं वाटतं की
ह्या अधिवेशनाच्या दृष्टीने बघितलं तर हा अतिशय महत्त्वाचा भाग आहे. रमेशजी, आपण सांगितलं की आपण मागच्या 11 वर्षापासून हे गोव्यामध्ये हिंदू राष्ट्र अधिवेशन घेत आहात. नेमकेपणाने आपण काय साध्य केलं हे सुद्धा आम्हाला सांगा. हो, ह्या दृष्टिकोनातून म्हणजे जसं आत्ता मी सांगितलं की एक असतं की आपलं नॅरेटिव्ह जगाच्या पुढे मांडणं, ते तर जातच आहे ह्या माध्यमातून. दुसरं म्हणजे की हिंदू राष्ट्राची संकल्पना म्हणजे नेमकं काय अपेक्षित आहे हे मांडायचा प्रयत्न झाला. त्यावरती वेगवेगळ्या प्रकारचे जे आघात होतात आज देशामध्ये, म्हणजे ज्या प्रकारे आपण बघितलं की काश्मीरमधल्या हिंदूंना तिथून पलायन करावं लागलं आणि पाकिस्तान पुरस्कृत आतंकवादाच्यामुळे एक राज्य जे आहे तर त्या राज्यामधल्या हिंदू समाजावरती मोठ्या प्रमाणात आक्रमणं झाली. तर काश्मीरमधल्या हिंदूंच्या दृष्टिकोनातून संपूर्ण देशात आपण एक भारत अभियान राबवलं आणि त्याचा परिणाम आज हा झाला की आज काश्मीरी हिंदूंच्या दृष्टिकोनातून जर बघितलं तर आजची परिस्थिती अशी नाही आहे की ते पुन्हा त्या ठिकाणी गेलेले आहेत, परंतु अनेक गोष्टी म्हणजे आर्टिकल 370 त्या ठिकाणावरून हटलं किंवा आज त्या ठिकाणी लोक जाऊ शकतात. त्या ठिकाणचा आतंकवाद जो आहे तर तो त्या ठिकाणी कमी झाला. पाकिस्तान आणि बांगलादेशमध्ये जे राहणारे हिंदू आहेत की जिथे ते अल्पसंख्याक म्हणून त्यांच्यावरती अत्याचार होतात किंवा त्या ठिकाणी राहणारे ख्रिश्चन आहेत त्यांच्यावरही अत्याचार होतात, बौद्ध आहेत त्यांच्यावरही अत्याचार होतात. ह्या दृष्टिकोनातून भारत सरकारने जो CAA कायदा बनवला, सिटिझनशिप अमेंडमेंट ॲक्ट, तर ह्या दृष्टिकोनातून आम्ही मागणी केली होती अधिवेशनाच्या दृष्टीने. आणि हा जो विषय आहे हा महत्त्वाचा म्हणजे की सरकारने आम्हाला त्या दृष्टिकोनातून भूमिका मांडायला बोलावलं. म्हणजे सरकारच्या नीती निर्धारांच्या दृष्टिकोनातून ह्या अधिवेशनामधला प्रस्ताव हा तिथे विचारार्थ आला, हा पण महत्त्वाचा भाग आहे. आणि ह्या सगळ्याच दृष्टीने जर बघितलं तर मला असं वाटतं की ह्या माध्यमातून विविध प्रकारचे असे विषय आहेत. आज आपण राम जन्मभूमी मुक्त झाली, माननीय पंतप्रधानांनी त्या ठिकाणी आपण बघितलं की अतिशय संपूर्ण देशाला अभिमान वाटेल असा सोहळा 22 जानेवारी 2024 रोजी झाला की अयोध्येमध्ये रामललाची स्थापना झाली. ही स्थापना हे एक प्रकारे म्हटलं तर हिंदू राष्ट्राचाच प्रारंभ आहे. आणि ह्या दृष्टिकोनातून जर मला असं वाटतं विचार करायचा झाला तर ही जशी स्थापना झाली तसंच आज काशी आणि मथुरा या ठिकाणी देखील जे त्या काळामध्ये मोगल आक्रमकांच्या काळामध्ये जी तिथे आक्रमणं झाली होती तर त्या दृष्टिकोनातून चर्चा झाली. आणि ही जी चर्चा त्या ठिकाणी झाली तर त्या चर्चेमधून आज असं झालेलं आहे की आज काशी विश्वनाथाच्या दृष्टिकोनातून जनहित याचिका तिथे झाली किंवा एक याचिका त्या ठिकाणी झाली आणि ह्या याचिकेच्या माध्यमातून आत्ता तिथे सर्वेक्षण चालू आहे. आणि आम्हाला अशी खात्री वाटते की येणाऱ्या काळामध्ये म्हणजे ज्याप्रमाणे राम जन्मभूमी आपल्याला परत मिळाली तर तशाच प्रकारे काशी विश्वनाथाची जी अतिक्रमण आहे ते सुद्धा हटेल आणि निश्चितपणे मथुरेतली जी श्रीकृष्ण जन्मभूमी आहे तर ती देखील मुक्त होईल. तेव्हा ह्या दृष्टिकोनातून बघितलं तर ह्या सगळ्या गोष्टींच्या संदर्भात अधिवेशनाच्या ह्या किंवा ह्या वैश्विक हिंदू राष्ट्र महोत्सवाच्या संदर्भात जे काही समाजाच्या दृष्टिकोनातून मुद्दे होते, चर्चा होत्या, ह्या लोकांच्या पुढे न्यायला या माध्यमातून निश्चितपणे सफल झालेलो आहोत. आज सिनेमाच्या माध्यमातून आपण बघतोय की अनेक अश्लीलता पसरवणारे सिनेमे किंवा आज आपण बघतो की OTT प्लॅटफॉर्मवरून जे सिनेमे दाखवले जातात तर ह्या सिनेमांच्या माध्यमातून अतिशय चुकीच्या पद्धतीचा संदेश जातो आहे, त्याला कुठलंही बंधन नाही आहे. तेव्हा ह्या दृष्टीने देखील सरकारकडे आपली मागणी आहे की OTT प्लॅटफॉर्म्सवरती देखील बंधन कुठेतरी असायला पाहिजे. म्हणजे संस्कृतीचं देखील आपलं सांस्कृतिकदृष्ट्या जो एक ठेवा आहे त्याचा देखील सन्मान व्हायला पाहिजे. तेव्हा ह्या गोष्टी ज्या आहेत तर ह्याच्यावरती मोठ्या प्रमाणात चर्चा चालू झाली आहे, प्रयत्न चालू झालेत, हे मला वाटतं ह्याची यश आहे. रमेशजी, पण एक वेगळा प्रश्न मी तुम्हाला विचारू इच्छितो की जसं आपण राम मंदिराचा उल्लेख केला तर भाजपने अयोध्येमध्ये राम मंदिर बांधले, पण नेमका भाजपचा उमेदवारच अयोध्येमध्ये पडला. किंवा मी सांगू इच्छितो की लव जिहादवरती अनेक राज्यांमध्ये कायदेसुद्धा झाले किंवा 370 कलम हटलं, पण हे सगळं होऊन सुद्धा निकाल आपल्या समोर आहेत. तर असं नाही का वाटत की लोकांना धार्मिक मुद्दे कुठेतरी नको आहेत आणि विकासाचे मुद्दे हवेत? यावर तुम्ही काय बोलाल? ह्यात मला असं वाटतं की हे जे मुद्दे आहेत हे मुद्दे हे धार्मिक मुद्दे नाही आहेत, हे राष्ट्रीय अस्मितेचे मुद्दे आहेत. म्हणजे एक उदाहरण म्हणून जर आपण आज बघितलं
तर प्रत्येक देशाला तिथले जे मूळ प्राचीन संस्कृती किंवा त्या ठिकाणचा असलेला ठेवा ह्याचा एक अभिमान असतो. आणि ह्या दृष्टिकोनातून जर बघितलं, आज फ्रान्समध्ये लोक जातात, आयफेल टॉवर बघण्यासाठी जातात त्या ठिकाणी, किंवा व्हॅटिकन सिटीमध्ये जातात, तर त्या ठिकाणी त्यांचं प्राचीन चर्च बघायला जातात तिथे. आज विविध देशांमध्ये अशा गोष्टी आहेत. म्हणजे जगातली 7 आश्चर्य बघितली तर बहुतांश ह्या सगळ्या गोष्टी अशा पद्धतीच्या आहेत. परंतु एका ठिकाणी जर असं होत असेल की त्या ठिकाणी आक्रमकांनी केलेल्या किंवा आक्रमकांनी त्या ठिकाणी बळजबरीने लादलेल्या गोष्टी ह्या तशाच राहत असतील, इतिहासामध्ये त्याचा पुरावा आणि सगळ्या गोष्टी असताना देखील, तर हा अन्यायच आहे ना. आणि म्हणून राष्ट्रीय अस्मितेच्या दृष्टिकोनातून जर बघितलं, राम मंदिराचं निर्माण होणं ही केवळ धार्मिक गोष्टच आहे असं नाही आहे, ती राष्ट्रीय अस्मितेची गोष्ट आहे. म्हणजे एक आपण संदेश देतो आहोत ह्या माध्यमातून की भारतावरती त्या काळामध्ये जे पाशवी आक्रमण झालं, त्या आक्रमणाच्या माध्यमातून एक संस्कृती नष्ट करण्याचा प्रयत्न झाला, तर ती संस्कृती जी होती त्या संस्कृतीचा तिला आपण पुनर्वैभव प्राप्त करून देतो आहोत. त्यामुळे हा भारतीय संस्कृतीचा मुद्दा आहे. तसंच काश्मीरमधल्या हिंदूंवरती जे अत्याचार झाले, तर हे जे अत्याचार झाले हे भारतामध्ये कायदे असताना, भारतामध्ये लष्कर असताना, भारतामध्ये संविधान असताना एका समाजाला नष्ट करण्याचा प्रयत्न होतो किंवा एका समाजाच्या विरुद्ध षडयंत्र केलं जातं, त्यांना तिथून पलायन करण्यास भाग पाडलं जातं. बरं, हे भाग पाडणारे होते कोण? तर पाकिस्तान पुरस्कृत आतंकवादी होते. मग अशा लोकांच्या संदर्भामध्ये जर आपण बघितलं की त्यांना जर तिथे न्याय मिळण्याची गोष्ट असेल, हिला धार्मिक गोष्ट कसं म्हणता येईल? कारण ज्याप्रमाणे बाकी प्रत्येक नागरिकाला, म्हणजे आपण अखलाकच्या बाबतीत झालं की मॉब लिंचिंग झालं असं म्हणायचं, परंतु काश्मीरमधल्या 4.5 लाख हिंदूंना तिथून बाहेर काढलं तर त्याची चर्चा नाही करायची, असं कसं होऊ शकेल? त्यामुळे त्या नागरिकांना देखील ह्या राष्ट्रामध्ये स्थान आहे, अधिकार आहे. भारतीय नागरिक म्हणून त्यांना न्याय मिळवण्याचा अधिकार आहे. आणि म्हणून ह्या दृष्टीने मला असं वाटतं की हा न्याय मिळवण्याचा भाग आहे. आणि आपण जे म्हटलात की अयोध्येमध्ये निकाल वेगळा आला, तर मुळात अयोध्या हा मतदारसंघच नाही आहे, हा फैजाबाद मतदारसंघ आहे. आणि अनेक गोष्टी असतात, राजकीय स्तरावरती विविध प्रकारच्या गोष्टी असतात. म्हणजे आज आपण बघितलं की इतक्या प्रचंड प्रमाणात पैसे पकडले जातात किंवा बाकी बऱ्याचशा गोष्टी होतात. त्यामुळे राजकीय विश्लेषण करायला मी काय राजकीय नेता नाही आहे, परंतु मला एवढंच म्हणायचं आहे की आज त्या ठिकाणी एका सीटवरून किंवा एका लोकसभेच्या जागेवरून एवढा एक नॅरेटिव्ह तयार करण्याचा प्रयत्न केला जातोय. पण ह्याचं जर आपण बघितलं तर माझ्या दृष्टिकोनातून असं वाटतं की ज्या आज सरकारला 240 पेक्षा जास्त जागा आलेल्या आहेत, तर ती प्रभू श्रीरामाचीच कृपा असेल ना. त्यामुळे एका नकारात्मक गोष्टीकडे बघण्याच्या ऐवजी सलग 3 वेळा सत्तेमध्ये येणं हा काही साधी गोष्ट नाही आहे. आणि ही गोष्ट जर साध्य झालेली आहे तर आपण सकारात्मक गोष्टींचा विचार करायला पाहिजे. त्यामुळे मला असं वाटतं की ह्या दृष्टिकोनातून, अर्थात राजकीय विश्लेषक मी नसल्यामुळे मी राजकीय दृष्टिकोनातून काही भूमिका मांडत नाही आहे, परंतु सांस्कृतिकदृष्ट्या आणि राष्ट्र ह्या दृष्टिकोनातून बघितलं तर माझ्या मते असं आहे की ह्या एका गोष्टीचा परिणाम हा काय असं नाही आहे की मंदिर त्या ठिकाणी बनलं आणि बाकीचे. कारण तसं बघितलं तर सनातन धर्म आणि विकास हे काय परस्पर विरोधी गोष्टी नाही आहेत, ह्या दोन्ही एका नाण्याच्या 2 बाजू आहेत. त्यामुळे ह्या दृष्टीने जर आपण विचार करायचा म्हटलं तर आपल्याला हे लक्षात घेतलं पाहिजे की विकास हा केवळ पूल बांधून होणं, मेट्रो येणं, बुलेट ट्रेन चालू होणं हाच फक्त विकासाचा भाग नाही आहे. विकास हा विविध अंगी असतो. विकास हा मानसिकदृष्ट्या असतो, बौद्धिकदृष्ट्या असतो, राष्ट्राच्या आर्थिक दृष्टिकोनातून असतो किंवा राष्ट्राची एकूण प्रगतीच्या दृष्टिकोनातून असतो. ह्या सगळ्या दृष्टिकोनातून बघितलं, आज तुम्ही बघा की आज भारतामध्ये IITचे जे काही विद्यार्थी आहेत, तर हे विद्यार्थी मला वाटतं की जगातल्या सगळ्या कंपन्या भारतामध्ये येतात. हा विकासाचाच भाग आहे ना याचा. आज आपण बघितलं की जगातल्या म्हणजे IBMचा प्रमुख असेल, गुगलचा प्रमुख असेल, अगदी म्हणजे वेगवेगळ्या ज्या इन्फोसिसचा प्रमुख असेल किंवा अशा ज्या वेगवेगळ्या आहेत, म्हणजे विविध बँकांचे प्रमुख असतील, या प्रमुख स्थानी भारतीय आहेत. हा विकासाचाच भाग आहे. त्यामुळे विकासाच्या दृष्टिकोनातून बघितलं तर काही सनातन धर्म काही विकासाच्या विरोधात आहे असं नाही आहे. नाही, पण वस्तुस्थिती जर आपण बघितली तर आता प्रत्यक्षामध्ये भाजपला जे पूर्ण बहुमत मिळालेले नाही आहे.
तर मग त्यामुळे असं नाही का वाटत की कुठेतरी तुमची जी हिंदू राष्ट्राची मागणी आहे तर त्याला कुठेतरी मर्यादा आलेल्या आहेत किंवा ते पुढे जाऊ शकणार नाही, असं काही तुम्हाला वाटतं का? नाही, मला असं वाटतं की ह्या दृष्टिकोनातून पहिल्यांदा ही संकल्पना समजून घेतली पाहिजे, कारण ही संकल्पना ही मुळात राजकीय संकल्पना नाही आहे. कारण आज त्याचा प्रचार असा होतो की बरेच विरोधक हे राजकीय दृष्टिकोनातून भाषण करतात आणि राजकीय दृष्टिकोनातून भूमिका मांडतात, परंतु ही जी संकल्पना आहे ही मुळात एक सांस्कृतिक संकल्पना आहे. ही मुळामध्ये आपण जर बघितलं तर तसं ही धर्माच्या आधारावरती की त्याचे मूलभूत विचार काय आहेत. म्हणजे आज आपण बघितलं की सनातन धर्माच्या दृष्टिकोनातून की हिंदू शब्द म्हणजे नेमकं काय आहे, तर हिनानाम दूषयती इति हिंदू हे मेरुतंत्र ग्रंथात म्हटलेलं आहे. म्हणजे स्वतःमधले हीन गुण घालवण्याचा प्रयत्न करतो तो प्रत्येक व्यक्ती हिंदू आहे. मग ह्या दृष्टीने जर बघितलं तर मला असं वाटतं अशी वास्तविकरित्या अशी परिस्थिती नाही आहे. आणि ज्याप्रमाणे जनमानसामध्ये वैचारिक प्रचार करून राजकीयदृष्ट्या मत मिळवण्याचा प्रयत्न केला जातो, तसं ह्या दृष्टीने जर बघितलं की आपल्याकडे लोकशाही असल्यामुळे जर जनमानसाचीच भूमिका अशी असेल की नाही आम्हाला एक आदर्श राष्ट्र किंवा आदर्श राज्यव्यवस्था हवी आहे, आम्हाला आजच्या परिस्थितीपेक्षा वेगळं एक व्यवस्था हवी आहे, तर अशी व्यवस्था निश्चितपणे निर्माण होऊ शकते. त्या काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य निर्माण केलं होतं आणि ते हिंदवी स्वराज्य त्या काळामध्ये अतिशय आदर्शपणे चाललं होतं. तशाच प्रकारच्या व्यवस्था ह्या भारतामध्ये आहेत, प्राचीन काळापासून आहेत. आणि मला असं वाटतं की त्या व्यवस्थांचा जर विचार केला तर आपल्याला बऱ्याचशा गोष्टी स्पष्ट होऊ शकतात. नाही, पण काही विरोधकांचा असा आक्षेप असतो की आपल्या देशामध्ये अनेक समस्या आहेत, गरिबी आहे, भ्रष्टाचार आहे किंवा इतर भरपूर समस्या असताना तुम्ही ही सनातन धर्माची पुनर्स्थापना व्हावी, हिंदू राष्ट्र यावं यासाठी तुम्ही प्रयत्न करताय. त्यापेक्षा तुम्हाला या समस्यांकडे प्राधान्य देऊन हे सोडवण्यासाठी प्रयत्न करणं महत्त्वाचं वाटत नाही का? नाही, कसं आहे की हिंदू राष्ट्र ही संकल्पनाच मुळात एक आदर्श राष्ट्रव्यवस्था आहे. जोपर्यंत आपण आदर्श राष्ट्रव्यवस्था निर्माण करत नाही तोपर्यंत ह्या सगळ्या परिस्थिती कशा बदलू शकतील. आता अगदी उदाहरण म्हणून घ्यायचं झालं की आपल्या लोकशाहीच्या दृष्टिकोनातून जर म्हणायचं झालं तर आज काश्मीरमध्ये जो रशीद इंजिनियर नावाचा व्यक्ती निवडून आला, तर हा जो निवडून आलेला व्यक्ती आहे हा सध्या तुरुंगात आहे आणि त्याच्यावरती UAPA म्हणजे देशविरोधी कारवाई केल्याचा त्याच्यावरती आरोप आहे. दुसरा अमृतपाल नावाचा पंजाबमधून खासदार निवडून आला, तोही तुरुंगामध्ये आहे. त्याच्यावरही खलिस्तानचा किंवा भारतविरोधी भूमिका त्याने मांडल्याचा किंवा त्याचा प्रचार केल्याचा किंवा त्यात सहभागी असल्याचा त्याच्यावरती आरोप आहे. जर ह्या दृष्टिकोनातून बघितलं तर मग हे नेमकं काय आहे, किंवा आज ह्या सगळ्यांच्या दृष्टिकोनातून जर बघितलं की असे व्यक्ती आदर्श राष्ट्र निर्माण करतील का? अशा व्यक्तींकडून तुम्हाला आदर्श राष्ट्राची संकल्पना आहे का? असे व्यक्ती हे भारतामध्ये राहणाऱ्या सगळ्या नागरिकांना आदर्श व्यवस्था देऊ शकतील का? म्हणून ह्या दृष्टिकोनातून एक आदर्श व्यवस्था काय असली पाहिजे, त्या आदर्श व्यवस्थेमध्ये कोणत्या गोष्टी असायला हव्यात, त्या आदर्श व्यवस्था चालवण्यासाठी ज्या व्यक्तींची आवश्यकता आहे त्यांची मनोभूमिका कशी असायला पाहिजे, ह्या सगळ्याच दृष्टींचा साकल्याने ह्याच्यात विचार केला पाहिजे. आणि म्हणून मला असं वाटतं की एका छोट्याशा गोष्टीच्या आधारे त्याचा आपण निष्कर्ष नाही काढू शकणार. आणि म्हणून मला असं म्हणायचं की जरी आज लोकशाही असली आणि त्या लोकशाहीमध्ये प्रत्येक नागरिकाला अधिकार असेल तरीसुद्धा ह्या अधिकारापेक्षा देखील राष्ट्र फार मोठं आहे आणि त्यामध्ये राष्ट्रहिताचा जो विचार असला पाहिजे किंवा त्या दृष्टिकोनातून जो विचार असला पाहिजे त्याचं त्यात अधिक महत्त्व आहे. एक नेहमीचाच प्रश्न मी तुम्हाला विचारू इच्छितो की सर्वांच्या मनात हा असतो, तुम्ही जसं हिंदू राष्ट्राची मागणी करत आहात तर मग ह्या देशामधील जे इतर संप्रदाय आहे, इतर पंथांचे लोक आहेत, मुसलमान आहे, ख्रिस्ती आहे, ह्यांचं काय होणार? ह्याचं मला असं वाटतं की ह्या दृष्टीने बऱ्याचदा असं होतं की पुन्हा एकदा ह्याचं राजकीय परसेप्शन एक निर्माण केलं जातं, राजकीय नॅरेटिव्ज ह्याचे निर्माण केले जातात आणि हे जे राजकीय नॅरेटिव्ज निर्माण केले जातात त्या दृष्टिकोनातून लोक विचार करतात किंवा त्या दृष्टिकोनातून मांडणी केली जाते. मुळात मगाशीही मी सांगितलं की हिंदू राष्ट्र ही एक आदर्श राज्यव्यवस्था, ज्याप्रमाणे रामराज्य होतं की रामराज्यामध्ये कोणालाही कुठल्याही प्रकारचा त्रास नव्हता किंवा एकाही नागरिकाला त्या काळामध्ये कुठेतरी दाद मागायला जावे लागले अशी कुठलीही परिस्थिती नव्हती.
अशी आदर्श राज्यव्यवस्था निर्माण करणं ह्याने कोणाला काय समस्या असणार आहे, हा पहिला मुद्दा. दुसरा महत्त्वाचा भाग की आज आपण जर बघितलं की आत्ता जगामध्ये सगळ्या सिटीज ह्या ग्लोबल सिटीज म्हणून बनत आहेत. म्हणजे मी थोडक्यात अगदी उदाहरण सांगायचं झालं, सौदी अरब हा काही काळापूर्वी अतिशय कट्टरतावादी देश म्हणून मानला जायचा. ह्या सौदी अरबमध्ये एकटी महिला रस्त्यावरून जाऊ शकत नव्हती, बुरखा घातल्याशिवाय ती जाऊ शकत नव्हती, ती कार चालवू शकत नव्हती. ह्या सगळ्या गोष्टींचे नियम आता सौदी अरबच्या सरकारने देखील मागे घेतले. ह्या सौदी अरबमध्ये कडक नियम असताना सुद्धा अनेक भारतीय, अनेक विविध धर्मांची लोक त्या ठिकाणी जाऊन काम करत होती. तिथे कुठली अडचण नाही आली. म्हणजे राष्ट्राचा धर्म कुठला आहे म्हणून कुठली अडचण नाही आली कोणाला. जर तिथे अडचण नाही आली, युरोपमधल्या कुठल्याही देशामध्ये आज अनेक भारतीय जाऊन काम करतात, तिथे त्यांना अडचण येत नाही, तर भारतच हिंदू राष्ट्र झाल्यानंतर अशी नेमकी कोणती अडचण येणार आहे, हा पहिला मुद्दा. दुसरा भाग की भारतीय संस्कृतीचा जर आपण विचार केला तर आज मला असं वाटतं की भारतीय संस्कृतीच्या दृष्टीने दोन महत्त्वाच्या गोष्टी आपण लक्षात घेतल्या पाहिजेत की जगाच्या पाठीवरती जेव्हा जेव्हा कुठल्याही देशावरती आक्रमण झालं, त्या देशातल्या पीडित लोकांनी भारतात आश्रय घेतला आणि त्यांच्यावर भारतात कधीही आक्रमण किंवा त्यांचं शोषण झालं नाही. आज पारसी म्हणून जर पर्शियातून आलेले बघितले, रतन टाटा घ्या किंवा आदी गोदरेज घ्या, हे आज भारतातले नावाजलेले उद्योगपती आहेत. त्यांना कोणी म्हणत नाही तुमचा आणि आमचा संबंध काय किंवा तुम्ही पर्शियन आहात म्हणून, त्यांना भारतीयच मानलं जातं. हा जो भाग आहे ही भारतीय संस्कृती आहे. म्हणून भारतीय संस्कृती किंवा आपली जी हिंदू संस्कृती आहे किंवा हिंदू राष्ट्राची संकल्पना आहे ती वसुधैव कुटुंबकमची आहे की ह्या पृथ्वीवरतीच राहणाऱ्या प्रत्येकाला एका कुटुंबाचा सदस्य जिथे मानलं जातं तिथे त्याच्यामध्ये भेद करणं किंवा त्याच्या दृष्टिकोनातून विचार करणं हा भागच कुठे येत नाही. त्यामुळे मुळात ही राजकीय दृष्टिकोनातून जी भीती निर्माण केली जाते त्या भीतीचा आपण कुठेतरी विचार केला पाहिजे असं मला वाटतं. रमेशजी, आता हे जे अधिवेशन या गोवामध्ये होणार आहे, तर ह्या अधिवेशनाबद्दल नेमकं यांचं स्वरूप कसं असेल आणि ह्यामध्ये कोण कोण सम्मिलित होणार आहे ते पण आमच्या दर्शकांना सांगा. हो, नक्की. ह्या अधिवेशनाच्या दृष्टिकोनातून मला असं वाटतं की ह्या अधिवेशनामध्ये ह्या वर्षी आम्ही 4 वेगवेगळी सत्र ह्या अधिवेशनामध्ये ठेवलेली आहेत, ज्यामध्ये पहिले 3 दिवस 24, 25, 26 ह्या कालावधीमध्ये अधिवेशनात ज्या संघटना संपूर्ण देशात काम करत आहेत किंवा हिंदुत्वाच्या दृष्टिकोनातून विविध राज्यांमध्ये कार्य करत आहेत त्यांचं एकत्रीकरण कसं होईल ह्या दृष्टिकोनातून पहिले 3 दिवस चर्चा असेल. त्यानंतर 27 तारखेला एक हिंदू इंटलेक्च्युअल फोरमचा त्यामध्ये एक संमेलन किंवा परिषद असेल की ज्यामध्ये भारतामधले विविध बुद्धिमान व्यक्ती जे आहेत किंवा विचारवंत आहेत किंवा जे लेखक आहेत चांगले की ज्यांनी समाजाला दिशा देण्याचं कार्य केलेलं आहे, अनेक सायंटिस्ट आहेत, रिटायर्ड ब्युरोक्रॅट्स आहेत किंवा रिटायर्ड आर्मीचे अधिकारी आहेत, तर अशांचा ह्यामध्ये समावेश असेल आणि त्यातून भारताच्या विद्यमान समस्या कुठल्या आहेत आणि त्या दृष्टीने आपण पुढे कसं केलं जायला पाहिजे ह्या दृष्टीने चर्चा होईल. त्यानंतर 28 तारखेला मंदिरांच्या दृष्टिकोनातून एक अधिवेशन असेल आणि त्यामध्ये जे मी मगाशी सांगितलं की 14,000 मंदिरांचं संघटन उभं राहिले, तर त्या संदर्भात मंदिरांच्या दृष्टीने आपण कोणत्या गोष्टी करायला पाहिजेत, मंदिराची वास्तुशास्त्रापासून मंदिराचं पारदर्शकता कशी असली पाहिजे ह्याचा विचार ह्या माध्यमातून केला जाईल. आणि शेवटचे 2 दिवस हे अधिवक्त्यांच्या दृष्टीने म्हणजे कायदेशीरदृष्ट्या आज आपण बघतो आहोत, आज आता म्हणजे मोदी सरकारने एक चांगली गोष्ट केली आहे की ब्रिटिशांच्या काळापासून असलेला कायदा हा आता दूर करण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे, त्यामुळे 1 जुलैला नवीन कायदा लागू होतोय. तर अशा अनेक ज्या गोष्टी आहेत, गोवा राज्यात देखील अशा प्रकारचे चांगले प्रयत्न चालू आहेत, तर अशा कायदेशीर गोष्टींवरती चर्चा होईल. त्यामुळे ह्या अधिवेशनाचं स्वरूप अतिशय चांगलं आणि महत्त्वाचं असं असेल. धन्यवाद रमेशजी, आपण फार महत्त्वपूर्ण माहिती आम्हा सर्वांना दिली. मी सर्व दर्शकांना इथे सांगू इच्छितो की आपल्या गोव्याच्या ह्या पवित्र भूमीमध्ये, भगवान परशुरामाच्या भूमीमध्ये हे वैश्विक हिंदू राष्ट्र महोत्सवाचं आयोजन हिंदू जनजागृती समितीतर्फे केलं जात आहेत. आपल्याला पण जिज्ञासा असेलच की आम्हालासुद्धा हे अधिवेशन ऐकायचं आहे, तर समितीचं जे संकेतस्थळ आहे hindujagriti.org या संकेतस्थळावरती आपण हे अधिवेशन लाईव्ह स्ट्रीमच्या माध्यमातून पाहू शकतात. मी सर्वांना आग्रह करेन की आपण ज्यांना हे अधिवेशन पाहायचं आहे तर निश्चित रूपाने आपण ऑनलाईन यूट्यूबवर हे पाहू शकतात.
पुन्हा एकदा मी रमेशजींचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आपण वेळ दिलात आणि इकडे आलात त्याबद्दल आम्ही आपले आभार व्यक्त करतो. धन्यवाद. धन्यवाद.